श्री सुभाष रामराव भामरे। I, Dr. Subhash Ramrao Bhamre, do swear in the name of God that I will bear true faith, allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully, conscientiously discharge my duties as a Minister of State for the Union, and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law without fear or favor, affection or ill will. I, Dr. Subhash Ramrao Bhamre, do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a Minister of State for the Union, except as may be required for the due discharge of my duties as such Minister of State. माननीय राष्ट्रपति महोदय, आपकी आज्ञा हो तो समारोह समाप्त किया जाए। हेलो, हाँ बोल आवाज। राष्ट्रपती भवनात 19 नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला, ज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले आणि डॉक्टर सुभाष भामरेंना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे, तर प्रकाश जावडेकरांचं कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन झालंय। सुभाष भामरेंच्या घरची ही दृश्य आपण पाहतोय। सुभाष भामरेंच्या घरी कशा पद्धतीने आनंद व्यक्त केला जातोय हे आपण पाहतोय। चिमुकला आहे तो देखील टाळ्या वाजवतो आहे। धुळ्यामध्ये संपूर्णपणे आनंद व्यक्त केला जातोय। कार्यकर्ते फटाके देखील फोडतायत, तर दुसरीकडे सुभाष भामरे यांनी ज्यावेळेला मंत्रिपदाची शपथ ते घेत होते त्यावेळेला त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा देखील आनंद ते लपवू शकत नव्हते। एकीकडे सुभाष भामरेंचा शपथविधी सोहळा पार पडत होता, तर दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय आणि समस्त धुळेकर हे आनंद आपला व्यक्त करत होते। सागर वैद्य आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सागर, काय वातावरण पाहायला मिळते धुळ्यामध्ये? खरं तर आता आपण भामरे कुटुंबियांचे हर्षोल्लासित झालेले चेहरे बघतोय। बाहेर फटाक्यांचा आणि ढोल ताशाचा आवाज सुद्धा आपल्याला येतोय। याच्यावरून या सगळ्या धुळ्यातलं किंवा भामरेंच्या घरातलं वातावरण आता आपण बघू शकतोय। माझ्यासोबत आता आपण बघू शकतोय भामरेंचे वडील आहेत आदरणीय रामराव पाटील साहेब, त्यांच्या मिसेस आहेत बीनाताई, आणि त्यांचा एक लहानसा नातू आहे ज्याला आजोबा मंत्रिपदाची शपथ घेत असताना सुद्धा आनंद होत होता आणि तो टाळ्या वाजवत होता। आपण बघू शकतोय ही सगळी लोक धुळ्याच्या महापौर आहेत, माजी महापौर आहेत, अनेक भाजपचे कार्यकर्ते आहेत।
भामरेंचे जे आपतेष्ट आहेत ही सगळी लोक आहेत आणि खरं तर खाली फार मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमलेले आहेत आणि या सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कारण ज्या पद्धतीची कारकीर्द भामरेंची राहिली ती अगदी निर्विवाद होती. एक उच्च विद्या विभूषित अशा पद्धतीचा व्यक्ती राजकारणात आला आणि त्याच्यानंतर तो राजकारणातनं यशस्वी होऊन आता एक एक पाऊल पुढे सरकतोय. त्याच्यामुळे निश्चित एक आनंद आहे. मी बीनाताईंशी थोडंसं आपण बोलू. बीनाताई, जे काही राजकीय कारकीर्द डॉक्टरांची सुरू झाली, खासदार झालेत आणि आता पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपद मिळतंय, काय प्रतिक्रिया? खूप चांगलं वाटतंय आणि जे आपण ऐकलेलं होतं म्हणजे माझ्या मनात पण तसंच होतं, सुशिक्षित लोकांनी वगैरे राजकारणात जाऊ नये कारण काम नाही आपलं. पण थोडं बदल व्हायला लागलं आणि आता नवीन पिढीला पण असं समजून गेले का चांगला माणूस पाहिजे आपला प्रतिनिधी. तर ते मला असं वाटतं चांगली गोष्ट आहे. सुशिक्षित लोकांनी यायला पाहिजे आणि पक्षाच्या लोकांनी पण ते मदत केली. त्याच्यामुळे असं आनंद होतो आणि असं वाटतं का डॉक्टरांनी खूप करावं धुळ्यासाठी. जे काही घडलं नसेल आतापर्यंत त्याचं वेगळंच काहीतरी व्हायला. मला सांगा की खासदारकी खरं तर पहिल्यांदा ते लढलेले होते आणि इतक्या मोठ्या 1 लाखाहून अधिक मताधिक्य मिळालं आणि त्याच्यात इतक्या लवकर मंत्रीपद मिळेल असं वाटलं होतं? नाही, अपेक्षित नव्हतंच ते. म्हणजे जे ऐकण्यात आलं होतं ते तसं झालंच नाही. असं वाटलं का ह्यावेळेस तर मिळणार नाही, पुढच्या वेळेस जर चांगले कामं झाले ह्यावेळेस तर पुढच्या वेळेस कदाचित मिळू शकतं. पण ह्यावेळेस असं अपेक्षित नव्हतंच आम्हाला. कोणी खानदेशामध्ये खरं तर आता खडसेंनंतर एक फार मोठं व्यक्ती म्हणून, एक नेते म्हणून डॉक्टर भामरेंचं नाव उदयाला आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये केवळ धुळे मालेगाव मतदारसंघाने संपूर्ण खानदेश आपल्याला सांभाळायचा आहे. तुम्ही खरं तर खांद्याला खांदा लावून प्रचारही करत होत्या. काय याच्या पुढची तुमची भूमिका असेल? तेच तसंच खांद्याला खांदा लावून पुढे चालायचं त्यांच्याबरोबरच. माझ्यासोबत आता रामराव पाटील आहेत. मी डॉक्टर भामरेंच्या वडिलांचा परिचय करून देतो. खरं तर गेली राजकारणामध्ये संपूर्ण कुटुंब जे आहे ते भामरेंचं होतंच. 15 वर्ष सातत्यानं धुळे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं आणि भामरेंच्या ज्या आई आहेत त्या माजी आमदार आहेत. डॉक्टर रामराव पाटील जे आता माझ्यासोबत आहेत. दादा, बाबा आता मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. असं वाटलं होतं का की मुलगा थेट केंद्रीय मंत्री होईल? कारण अनपेक्षित आहे. नाही, खरंच आहे, पण त्याचा त्या लायकीचे ते पहिल्यापासून आहेत. उशिरा मिळालं असं मला वाटतं. पण चांगलं झालं, उशिरा का असं ना, चला संधी मिळाली, मला बरं वाटतंय. मला सांगा की आता आपण शपथविधी बघत होतात. प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि संबंध देशातली महत्वाचे नेते होते. आपणही खरं तर या राजकारणात होतात. इतक्या मोठ्या पदावर मुलगा गेलेला आहे, त्यावेळेस काय भावना होत्या तुमच्या मनात? कुठलं? जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेत होते. मंत्रिपदाची शपथ घेत होते, मला जरा बरं वाटलं की ठीक आहे, चला योग्य वेळी संधी मिळाली, कधीच मिळायला पाहिजे होती. चांगलं झालं, सगळ्यांचा आभारी आहे. मला सांगा बाबा की तुमच्या वेळेसचं जे राजकारण होतं ते फार वेगळं होतं आणि असं म्हणतात की आताच्या काळामध्ये उच्च विद्या विभूषित एक चांगला व्यक्ती मोठा होऊ शकत नाही राजकारणात आणि डॉक्टरांच्या निमित्तानं ते झालं. तर हे या राजकारणाच्या दिशेकडे कशा पद्धतीने बघताय? सध्या राजकारण फार वेगळ्या पद्धतीने चाललं. भांडवलदारी समाज व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये जे दुर्गुण असतात ते सत्तेत येऊन जातात. कारण सत्ता ही त्याचा मूळ हे असतं भांडवलदारी समाज व्यवस्थेचं आणि त्यामुळे सत्ता खराब व्हायला कारण ही समाज व्यवस्था कारणीभूत आहे. मुळात सत्ता ही खराब नसते, पण ती खराब केली जाते. सर्व प्रकाराने वेगळ्या वेगळ्या प्रकारचे माणसं येतात आणि त्यामुळे त्यातल्या त्यात आपला देश लोकशाही पद्धतीने पुढे जातोय आणि त्यामुळे आपण पुष्कळ हे सगळे अडथळे दूर करून देशामधले एक चांगले विचार करतोय, लोकशाही रुजवतोय आणि गोरगरीब लोकांचं भलं व्हावं या दृष्टीने काँग्रेस आणि काँग्रेसचा पक्ष हे चांगलं काम करतोय. आपण बघू शकतोय खरं तर खूप विषय होऊ शकतात कारण राजकीय फार मोठी पार्श्वभूमी भामरेंच्या कुटुंबियांना होती. आता दादा बोलत असताना बीनाताईंच्या सुद्धा डोळ्यात अश्रू दाटून आलेले होते आणि कारणही साहजिक होतं की ज्या पद्धतीची राजकीय घडामोडी आजूबाजूला बघतो आपण, या सगळ्या काळामध्ये एका सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि कुठल्याही गटातटाला न मानणारा असं म्हणून एखाद्या नेत्याला ज्यावेळेस मंत्रिपद दिलं जातं तेव्हा ते निश्चितच या सर्व कुटुंबियांसाठीच नाही तर त्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी आणि समाजासाठी सुद्धा एक वेगळा नवा आदर्श
घडत असतो आणि साहजिकच या सगळ्या मंत्रिपदा मिळाल्याचा आनंद या धुळ्याच्या भामरे कुटुंबियांच्या घरामध्ये आणि धुळ्याच्या रस्त्यांवर सुद्धा पाहायला मिळतोय. कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, धुळे.